नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरीचा चार्ट बघूया। कटोरीचा चार्ट म्हणजे कटोरी कशी वाढवायची। कटोरी वाढवताना काय होतं, दोन्ही साईडला जर 1.5 इंच अंतर वाढवलं तर कटोरी मोठी होते। त्यामुळे आपण साईजनुसार कटोरी वाढवली तर साईजनुसार परफेक्ट कटोरी होते, म्हणजे कटोरी छोटी किंवा मोठी होत नाही। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हा कटोरीचा चार्ट आहे, मी तुम्हाला हा चार्ट समजावून सांगणार आहे। त्याचबरोबर आकृती जशी दाखवली आहे तशी कटोरी वाढवून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला यामधले जे एक पॉईंट जे आहेत सांगितलेले ते बरोबर लक्षात येतील। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घ्या, म्हणजे कटोरीमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही। नेहमी कटोरीचं काय होतं, छोटी होते किंवा मोठी होते, तर अशा पद्धतीने कटोरी वाढवा म्हणजे कटोरी आपली एकदम परफेक्ट येईल। इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं कटोरी दुसरी मी वाढवून दाखवणार आहे आणि समजावूनही सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक करायचा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तर बघा, ही चार्ट इथं साईडला ठेवू आपण। सुरुवातीला आपल्याला कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग आपण चार्टप्रमाणे कटोरी कशी वाढवायची ते बघूयात। कटोरी सरळ ठेवायची, जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची। आता 32 साईजची कटोरी आहे। आता चार्ट बघूयात आपण। तर चार्ट प्रमाणे कटोरी वाढवून घेऊयात आपण। बघा, इथं अगोदर तुम्ही व्यवस्थित बघा, आपला ब्लाऊज किती साईज इथं लिहिलेली आहे मी। ही साईडला वाढवणे अंतर आणि कटोरीला उभा टक्स आणि इथं आडवा टक्स असं व्यवस्थित लिहून दाखवलेलं आहे। तर साईज बघा, 28 पासून 38 साईज आहे। तर साईडला जे अंतर वाढवतो आपण हे दोन्ही साईडला, ते अंतर 1 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर हे नंतर बघूयात आपण। आता साईडला जे अंतर वाढवायचं आहे ते बघूयात। 32 ते 36 साईजचा ब्लाऊज असेल तर 1.25 इंच अंतर दोन्ही साईडला घ्यायचं आहे आणि 38 ते 48 साईजचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच साईडला अंतर वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कटोरी वाढवली तर साईजनुसार परफेक्ट जेवढ्यास तेवढी कटोरी आपली तयार होते। आता बघा, इथं 1.25 इंच घ्यायचं वाढवून अंतर। त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे याचा मध्ये काढायचा आहे। 5.25 इंच आहे, 5.25चा मध्ये डबल फोल्ड टेप करायचा। 32 साईजची कटोरी आहे त्यामुळे 5.25 इंच आलेलं आहे आपलं। इथं मध्याला मार्किंग केलं, जिथं मध्ये काढलेलं आहे तिथं खाली 1.5 इंच घेतलं। आता इकडच्या बाजूला अंतर वाढवून घेऊयात आपण। दोन्ही साईडला 1.25 इंच घ्यायचं। सव्वा 1 इंच घेतलेलं आहे इथंही आपण। त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घेऊयात। जोडून घेतलं। आता आपण इथं साईडला काहीच अंतर न घेता फक्त क्रॉसमध्ये मार्किंग करायचे। का बरं, तर इथं पायपिंग करतो, पायपिंग करताना भाग ओढला जातो आणि इथं वाढवला अंतर, तो ओढलेला भाग, त्यामुळे समोरचा गळा पसर होतो। त्यामुळे इथं अंतर अजिबात वाढवायचं नाही, त्यामुळे ही समोरचा गळा आपला लूज पडतो, खांद्यातून ब्लाऊज खाली ढिला होतो।
शोल्डर उतरण्याचं मेन कारण पण एक कारण पण आहे की समोरचा गळा पसर झाल्यामुळे हे शोल्डर आपलं उतरतं. त्यामुळे इथं काहीच न घेता असं मार्किंग करायचं आहे. आणि इथं शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आणि या पॉईंटनं असं जॉईंट होत 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 आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीनं हे जोडून घेतलेलं आहे. तर इथं किती वाढवलेलं अंतर आहे आपण 1.25 इंच वाढवलं. 1.25 म्हणजे 1.25 इंच. इथंही 1.25 म्हणजे 1.25 इंच. आणि इथं हा जो आहे तो आपला मध्य आहे कटोरीचा. सुरुवाती मूळ कटोरीचा आपण मध्य काढून घेतला. आणि इथं जे आपण अंतर किती घेतलेलं आहे ते 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. हे प्रत्येक साईजला 1.5 इंच घ्यायचं. आता बघा कटोरी कोणती का असेना, इथं मी दाखवल्याप्रमाणे 28 ते 30 असेल तर दोन्ही साईडला अंतर 1.25 इंच 1.25 इंच. 28 ते 30 असेल तर 1 इंच घ्यायचं. 28 आणि 30 साईजचा 2 साईजचे ब्लाऊज असतील तर दोन्ही साईडला 1 इंच अंतर घ्यायचं. आता 32 ते 36 साईजचा ब्लाऊज आहे तर दोन्ही साईडला 1.25 इंच 1.25 इंच घ्यायचं. मध्य काढायचा 1.5 इंच घ्यायचं. हे 1.5 इंच अंतर प्रत्येक ब्लाऊजात सेमच घ्यायचं आहे. म्हणजे 28 पासून 48 साईजपर्यंत हे अंतर 1.5 इंच. यामध्ये बदल करायचा नाही. मध्य काढायचं त्यामध्ये बदल करायचा नाही. बदल कुठं करायचा आहे तर दोन्ही साईडला जे अंतर घेतो यामध्ये फक्त बदल करायचा आहे. बाकीचं जे क्रॉसमध्ये मार्किंग करणं, इथल्या साईडला 1/2 इंच घेऊन या पॉईंटला जॉईंट होणं, मध्य काढणे, खाली 1.5 इंच घेणे हे सेम आहे. आणि आडवा टक्स पण प्रत्येक साईजला 1.5 इंचचा घ्यायचा कटोरी आपण ज्यावेळेस शिलाई करतो त्यावेळेस. आणि उभा टक्स आहे त्यामध्ये थोडासा बदल आहे, ते मी तुम्हाला इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आता हे कट करू आणि मग आपण पुढचं बघूयात. जास्त क्रॉस होतं ते थोडंसं कमी करून घ्यायचं, गोलाकार द्यायचा. आता बघा आडवा टक्स म्हणजे आपण हे शिलाई करताना असं घेतो ना आडवा टक्स. आडवा टक्स 1.5 इंचाचा. शिलाई करताना जे आपण घेतो आडवा टक्स कितीचा घ्यायचा, बरोबर 1.5 इंचाचा घ्यायचा. आणि उभा टक्स जो आहे हा उभा टक्स आपण जो घेतो तो 2 आहेत. आडवा एक 2.5 इंचाचा आणि एक 3 इंचाचा. मी तुम्हाला थोडंसं अलीकड लाईन ओढून दाखवलेली आहे, पण लाईन आपण घेताना अशीच घ्यायची असते. तुम्हाला ते समजावं म्हणून मी लाईन अलीकडे ओढलेली आहे. ही आहे ती 3 इंचाची लाईन आहे, ही आहे ती 2.5 इंचाची लाईन आहे. हा आपण शिलाई करताना असा टक्स घेतो, एकमेकावरती टोक ठेवतो, टोक ठेवून 2.5 इंच घेतो वरती आणि आडवा टक्स 1.5 इंचाचा घेतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवा, म्हणजे तुमची कटोरी आहे ती एकदम व्यवस्थित येईल. आडवा टक्स प्रत्येक मापासाठी आडवा टक्स 1.5 इंच घेणे. म्हणजे हा जो आडवा टक्स आहे तो 1.5 इंच घेणे. 28 ते 38 साईज असेल तर 2.5 इंच घ्यायचं. 28 ते 32 ते 36 असेल तर 2.5 इंच घ्या. 38 ते 48 साईजला 3 इंचाचा उभा टक्स घ्या. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवा, म्हणजे तुमची कटोरी एकदम परफेक्ट येईल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मी तुम्हाला व्यवस्थित असा चार्ट दाखवते. हा चार्ट आणि वाढवलेली कटोरी. अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट लिहून घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.